जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट आहे, तर ते अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. बऱ्याचशा उमेदवारांचा बघा प्रश्न होता, की जो काही 2022च्या पदभरतीमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ नेमका किती लागला होता आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी 2025च्या पदभरतीमध्ये नेमका कट ऑफ जो आहे, तर तो नेमका किती जाईल? तर आपल्याला माहिती आहे, की 2022च्या पदभरतीमध्ये आणि या ठिकाणी 25च्या पदभरतीमध्ये जे काही उमेदवारांना मिळालेले मार्क आहे, तर ते मार्क या ठिकाणी बघा सर्वात जास्त आपल्याला 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये हायेस्ट असलेले उमेदवार या ठिकाणी बघा कमी होते, परंतु आता 2025 ची जी काही टेट परीक्षा झाली, तर ह्या परीक्षेमध्ये हायेस्ट असलेले उमेदवार जे आहेत, तर त्यांची संख्या देखील जास्त आहे. तरी देखील जो काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफमध्ये आपल्याला या ठिकाणी बघा 10 मार्क किंवा मग जास्तीत जास्त या ठिकाणी 15 मार्कापर्यंत जो काही फरक असेल, तर तो सध्या बघा पाहायला मिळू शकतो. काही प्रवर्गामध्ये 5 ते 10 मार्काचा जो काही या ठिकाणी बघा फरक असेल, तर तो फरक सध्या बघा आपल्याला प्लसमध्ये कट ऑफमध्ये पाहायला मिळू शकतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं या ठिकाणी जे काही एस-टी प्रवर्गासंदर्भात बऱ्याचशा उमेदवारांचं विचारणा होती, की एस-टी प्रवर्गाचा नेमका प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी कट ऑफ जो आहे, तर तो कट ऑफ सध्या बघा किती लागला होता. कारण आपल्याला या ठिकाणी फेज 1 सध्या बघा झालेली होती. फेज 1 मध्ये त्यानंतर कन्व्हर्टेड राउंड सध्या झालेला होता. रूपांतरित यादी लागलेली होती. त्या यादीमध्ये नेमका किती सध्या बघा या ठिकाणी एस-टी प्रवर्गाचा प्रत्येक जे काही महत्त्वाच्या जिल्हा परिषद आहे, तर त्या ठिकाणी किती लागला होता, जेणेकरून तुम्हाला आताच्या वेळेला प्रेफरन्स देताना त्या ठिकाणी त्या ज्या जिल्हा परिषद आहे, तर त्या जिल्हा परिषदांचं व्यवस्थित सध्या बघा तुम्हाला ॲनालिसिस करायला पडेल. तर सध्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एस-टी प्रवर्गाचा या ठिकाणी कट ऑफ जो आहे, तर तो जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे काही एस-टी प्रवर्गासंदर्भात आपण कट ऑफचा या ठिकाणी बघणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता इथं तुम्हाला स्क्रीनवरती जे काही सध्या बघा जिल्हा परिषद दिसते, ती जिल्हा परिषद म्हणजे ह्या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदचा आपण सर्वात आधी बघूया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद जी आहे ती म्हणजे या ठिकाणी सोलापूरची तुम्हाला दिसत आहे. एज्युकेशन ऑफिसर सोलापूर, बरोबर. तर हे जे आहे, तर हे मराठी मीडियम संदर्भात असणार आहे. प्रायमरीचा कट ऑफ आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचं एक अंदाज येईल. आता ह्याच्यामध्ये बघा एकंदरीत कन्व्हर्जन राऊंड इथं म्हटलेलं आहे, बरोबर. जे काही रूपांतरित फेज 1 मधला रूपांतरित राऊंड लागला होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांची निवड झाली होती. आता ही जी यादी आहे, तर ही 25/6/2024 ला सध्या पब्लिश झालेली होती. याच्यामध्ये आपण एस-टी प्रवर्गाचं इथं तुम्ही दिसतंय बघा, एस-टी प्रवर्ग सर्वसाधारण. त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड ह्या ठिकाणी किती पोस्ट झाल्या होत्या? 118 पोस्ट, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वात जास्त पोस्ट ज्या होत्या, तर ते कन्व्हर्ट देखील सध्या झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये 108 मध्ये ह्या ठिकाणी 118 ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये रिकमेंडेड ह्या ठिकाणी झालेला एक उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी झाला होता आणि कट ऑफ किती लागला होता? तर 79 म्हणजे 79 मार्काचा या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ सध्या बघा इथं लागलेला होता. आता असेच जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये नेमका किती कट ऑफ लागला होता, तो देखील तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद एस-टी प्रवर्गाच्या रूपांतरित यादीमधील आपण या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत. त्याच्यामध्ये इथं पहिला जिल्हा जर पकडला आपण, जिल्हा परिषद या ठिकाणी पुणे, बरोबर. तर पुणेमध्ये किती कट ऑफ आला होता? 80 मार्कावरती कट ऑफ सध्या आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूरचा 79, बरोबर. आपण आताच बघितला. त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरला कट ऑफ किती लागला होता? तर 54 मार्कावरती सिलेक्ट सध्या बघा उमेदवार त्या ठिकाणी झाला होता. पुढची जिल्हा परिषद जी आहे, तर ती जिल्हा परिषद ह्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदमध्ये 52 मार्काचा कट ऑफ सध्या बघा त्या रूपांतरित यादीमध्ये सध्या लागलेला होता. अजून आपण पुढे बघणार आहोत. जिल्हा परिषद ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते रत्नागिरी जिल्हा परिषद. रत्नागिरी जिल्हा परिषदचा कट ऑफ जो आहे, तर तो ह्या ठिकाणी एस-टी प्रवर्गाचा 73 मार्कावरती सध्या बघा इथं लागला होता. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही जिल्ह्यांमध्ये एस-टी प्रवर्गाचा जो कट ऑफ जो आहे, तर तो सध्या वेगवेगळा लागला होता. आता सर्वात कमी जो असेल, तर तो सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला जे काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी कुठं लागला, तो देखील तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा पुढची जिल्हा परिषद आहे नागपूर जिल्हा परिषद, बरोबर. तिथे किती लागला होता? 104 कट ऑफ सध्या बघा लागला होता. त्यानंतर जिल्हा परिषद नांदेडचा कट ऑफ किती लागला होता? 62 मार्काचा कट ऑफ सध्या एस-टी प्रवर्गाचा या ठिकाणी रूपांतरित यादी जी सध्या पब्लिश झाली होती, त्या यादीमध्ये या ठिकाणी कट ऑफ लागला होता. त्यानंतर जिल्हा परिषद जालन्याचा कट ऑफ किती लागला होता? 71 मार्क, बरोबर. त्यानंतर जिल्हा परिषद नाशिकचा कट ऑफ किती लागला होता? 71. तर हे जे काही कट ऑफ आहे, तर हे कट ऑफ संपूर्ण ज्या काही रूपांतरित
याद्या ज्या आहे तर त्या याद्या सध्या बघा या ठिकाणी आपण संपूर्ण ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर ह्या ज्या अशा पद्धतीने याद्या आहे तर ह्या याद्या संपूर्ण बघा बघितलं प्रत्येक जिल्हा परिषदच्या आणि त्यानुसार या ठिकाणी कट ऑफ तुमच्यापर्यंत इथं आपण सांगत आहोत. आता जिल्हा परिषद नाशिकचे 71 मार्कापर्यंत लागला होता. त्यानंतर रूपांतरित यादीमध्ये एस टी प्रवर्गाची एकूण 9 जिल्ह्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी शिफारस जी असेल तर ती उमेदवारांची झालेली सध्या बघा होती त्यावेळेला, बरोबर. एकंदरीत 9 जिल्ह्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये रूपांतरित यादीमध्ये एस टी प्रवर्गाचे सर्वात कमी जो काही कट ऑफ आहे तर हा कट ऑफ कुठं लागला होता तर सातारा जिल्हा परिषदमध्ये लागला होता. तो देखील तुम्हाला इथं जी काही लिस्ट आहे ती देखील दाखवतो. आता सातारामध्ये या ठिकाणी जो उमेदवार होता 164 नंबरचा, बरोबर. तर त्याला ह्या ठिकाणी किती मार्क होते तर 52 मार्क. किती मार्कावरती निवड झाली त्याची 52 मार्कावरती निवड झाली होती. रेफरन्स नंबर किती होता 19 नंबरवरती आणि निवड कुठं झाली 6 ते 8 या गटाला. विषय कोणता होता मॅथमॅटिक्स अँड सायन्स. तर विचार करा 52 मार्कावरती या ठिकाणी गणित विज्ञानचा विषय घेऊन उमेदवाराची सध्या निवड झालेली होती. तुम्ही जो काही कट ऑफ किंवा एनी चान्सचे सध्या बघा कमेंटमध्ये विचारणा करताय तर त्या संदर्भात तुमच्या लक्षात येईल. तर आताच्या वेळेला जे काही मार्क आहे एस टी प्रवर्गाचे, कारण शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त कमी कट ऑफ जो आहे तर तो एस टी प्रवर्गाचा सध्या बघा येत असतो. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या आणि पॉझिटिव्ह राहा. हे जे आहे तर हे मराठी मीडियमचं होतं एस टी प्रवर्ग. इथं तुम्ही बघू शकतात आरक्षण जे आहे तर ह्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण होतं, बरोबर. म्हणजे 52 मार्काचा कट ऑफ सातारा जिल्हा परिषदमध्ये एस टी प्रवर्गाचा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतोय. हा जो काही प्रूफ तुमच्या समोर डोळ्यासमोर इथं दिसतोय. अजून ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून सांगतो. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषद जी आहे तर ती सातारा दिसते, बरोबर. या ठिकाणी बघा जिल्हा परिषद सातारा. आता आपण ह्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषद जे काही साताऱ्याचं हे दाखवलंय तर हेच तुम्हाला इथं व्यवस्थित तुम्हाला बघा इथं दिसते. ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद साताऱ्याचं या ठिकाणी बघा मराठी मीडियम प्रायमरीचं आहे, बरोबर. आणि कधीचं आहे ही लिस्ट तर या ठिकाणी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. इथं बघा जिल्हा परिषद या ठिकाणी सातारा, बरोबर. मराठी मीडियम त्यानंतर 25/6/2024 ची यादी आहे. आता याच्यामध्ये एक जो होता उमेदवार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय 58 मार्काचा उमेदवार सिलेक्ट झाला होता एस टी प्रवर्ग. त्याचं देखील गणित विज्ञान होता. 54 मार्काचा या ठिकाणी बघा गणित विज्ञानचा मराठी माध्यमाचा एस टी प्रवर्गाचा सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर 52 मार्काचा जो आपण बघितला एस टी प्रवर्गाचा या ठिकाणी सर्वात म्हणजे कमी जो काही कट ऑफ आहे तर तो जिल्हा परिषद सातारा संदर्भात या ठिकाणी आपल्याला पाहायला इथं मिळतोय. म्हणजे आताच्या वेळेला जे काही उमेदवारांचे मार्क आहेत तर त्या मार्कानुसार देखील या ठिकाणी जवळपास जे काही 100 प्लस असलेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना कुठं ना कुठं सध्या बघा या ठिकाणी कोणत्या तरी जिल्हा परिषदमध्ये मनपा नफा खाजगी अनुदानित किंवा मग पेसाच्या या ठिकाणी वेकेन्सीमध्ये ज्यांचं पेशा क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये सध्या बघा या ठिकाणी येतात तर तेथे देखील त्यांचं निवड जी असेल तर ती निवड सध्या पेसा क्षेत्रातील असलेले ज्यांना पेसा क्षेत्र आरक्षण लागू आहे अशा उमेदवारांची तेथे देखील निवड होऊ शकते. हा तर आपण सर्वसाधारण जे काही एस टी प्रवर्ग आहे तर त्याची या ठिकाणी यादी बघितली. म्हणजे तुम्ही सकारात्मक राहा. 100पेक्षा जास्त मार्क असेल त्यांनी देखील सकारात्मक राहा. 100पेक्षा थोडे तुम्हाला 90 वगैरे मार्क असेल आणि तुमचं समांतर आरक्षण असेल तरी देखील तुमची निवड जी असेल तर ती निवड सध्या बघा होऊ शकते. तर सध्या हा एक महत्त्वाचा कट ऑफ संदर्भात बघा व्हिडिओ होता. अशाच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रवर्गाचा सध्या बघा पाहिजे त्यांनी देखील कमेंट करू शकतात. एस टी प्रवर्गाच्या उमेदवारांनी आपले मार्क असेल ते देखील तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रवर्गामध्ये किती किती मार्काचे सध्या उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. कमेंट करताना तुमचा प्रवर्ग कमेंट करा, त्यानंतर तुमचे मार्क कमेंट करा, तुमचा जो विषय असेल त्या विषयाचं या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या संदर्भात तुम्हाला आपण योग्य तो रिप्लाय सध्या देऊ. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.